दुबईमध्ये आपली OSM सॉफ्टवेअर सोल्युशन्स अशी कंपनी रजिस्टर केलेली आहे आणि आता इंटरनॅशनल वर्किंग जे आहे ते कंपनीचं दुबई मधून आपली रजिस्टर्ड कंपनी असणार आहे. 2020 मध्ये कंपनी रजिस्टर केलेली आहे युनायटेड अरब एमिरेट्स मध्ये. आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की आपल्या कंपनीला IT मध्ये भरपूर अनुभव आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्याच्यामध्ये बरेचसे ॲप्लिकेशन्स कंपनीने डेव्हलप केलेले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे. तर कंपनी आता त्या ॲप्लिकेशन्सला आपला टेक्नॉलॉजीचं पॉवर वापरून इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मला आपल्याला लॉन्च करत आहे. आपल्या ऑस्मोस टेक्नॉलॉजी कंपनीने मागच्या बऱ्याच वर्षामध्ये वेबसाईट डेव्हलपमेंट्स, ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट्स, IT सर्व्हिसेस, त्याच्यामध्ये डेटाबेस मॅनेजमेंट, पुन्हा ई-कॉमर्सचं पोर्टल तयार केलेलं आहे. गेमिंगचे बरेचसे ॲप्लिकेशन्स लॉन्च केलेले आहेत आणि मार्च 2020 मध्ये सोशल मीडियाचं आपलं जे ॲप्लिकेशन आणि बिझनेस प्लॅन लॉन्च केला होता त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. भारतामध्ये सगळीकडे आता कोपऱ्यामध्ये ऑस्मोस म्हणजे लोकांना नाव कळालेलं आहे, ब्रँडिंग झालेलं आहे आणि ते ह्या आपल्या कंपनीने करून दाखवलेलं आहे. तर हे अनुभव कंपनी आता इंटरनॅशनल लेवलला घेऊन जाणार आहे. सध्या IT मध्ये जर आपण पाहिलं, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये पूर्ण जगामध्ये, तर दोन गोष्टी जास्त स्पीडने म्हणजे जास्त युजर्स वाढत आहेत. तर ते आहे, एक म्हणजे गेमिंग इंडस्ट्री आणि दुसरी म्हणजे आहे ती सोशल मीडिया. तर गेमिंग इंडस्ट्री पूर्ण जगामध्ये, भारतामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये भारतापेक्षा जास्त लोक ह्याला वापरतात आणि याच्यामध्ये वाढ होत आहे दरवर्षी. तर हे आपण थोडंसं बघू की 2015 पासून आपल्या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये किती वाढ झालेली आहे युजर्सची. 2015 मध्ये 1.99 बिलियन म्हणजे 2 बिलियन जवळपास एवढे युजर्स होते आणि 2022 पर्यंत हे 3 बिलियन म्हणजे जवळपास 30 ते 50% वाढ याच्यामध्ये होत आहे. आणि हे कंपनीच्या लक्षात आलेलं आहे. कंपनीने विचार केला की हे जो मार्केट सेगमेंट आहे, आपला जो बिझनेस वाढवायचा आहे, तर हे आपण गेमिंग इंडस्ट्रीमध्ये वाढवलं तर आपल्याला जास्त त्याच्यामधून इन्कम राहील, रेव्हेन्यू येईल. म्हणून कंपनीने गेमिंगवर फोकस करून आपल्याला बरेचसे ॲप्लिकेशन्स लॉन्च करून दिलेले आहेत. तर जसं आपल्याकडे हे गेमिंगचे ॲप्लिकेशन्स कंपनीने जे तयार केलेले आहेत, हे सगळे गेम्स स्किल्स डेव्हलपमेंट वाले गेम्स आहेत. म्हणजे त्याच्याने आपण ते गेम वापरल्यावर त्याच्यामधून आपल्याला स्किल डेव्हलप होतात आणि आपल्या गेम्स कसे कंपनीने लॉन्च केलेत की ह्याच्यामध्ये मारामारी, शूटिंग, व्हायलन्स असले गेम्स काही नाही आहेत. जे गेम्स आहेत ते सगळे फॅमिली ओरिएंटेड, सगळेजण खेळू शकतात. सिनियर सिटीजन असेल तर खेळू शकतात किंवा 21 इयर्स प्लसचे मुलं, मिडल एज. तर हे फॅमिली ओरिएंटेड गेम्स कंपनीने एकदम सोपे गेम्स आणि स्किल्स वाढवणारे ह्या प्रकारचे गेम्स आपल्याला कंपनीने दिलेले आहेत. तुम्ही सध्या बघू शकता की गेमिंग इंडस्ट्रीमध्ये IPL च्या मॅचेस जर तुम्ही बघत असाल किंवा आता क्रिकेटचे वन डे चालू आहेत आपले ऑस्ट्रेलिया इंडियाचे, तर त्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता की बरेचसे ॲडव्हर्टाइजमेंट्स जे आपल्याला येतात ते गेमिंग इंडस्ट्रीवर असतात, ॲप्लिकेशन्सवर. उदाहरणार्थ आपण ऑफलाईन क्रिकेट खेळायचो आधी, तर आता त्याच्या जागी MPL 11, ड्रीम 11, तसेच आपल्या कंपनीचं पण एक प्रॉडक्ट येणार आहे स्पोर्ट्स गेम्स क्रिकेट रिलेटेड. तर असं बरेचसे जे ऑफलाईन आपण गेम्स खेळायचो किंवा बाहेर जाऊन, ते बरेचसे गेम्स आता ऑनलाईन आपणच नाही तर बाकीच्या पूर्ण गेमिंग इंडस्ट्री तयार करत आहे आणि आपल्याला ते घरी बसून आपल्याला मोबाईल मध्ये ते ॲप्लिकेशन्स आता गेमिंगचे वापरता येत आहेत.
गेमिंगच्या बरोबर ज्याच्यामध्ये जास्त झपाट्याने युजरचा बेस वाढत आहे तर तो म्हणजे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे तुम्हाला चांगलाच अनुभव आहे की मागच्या 6 महिन्यामध्ये आपण किती फरक पाहिलेला आहे की जे 6 महिने आधी आपण मुलांना म्हणायचो की मोबाईल इकडे दे, बाहेर जाऊन खेळ, आणि त्यांना आपण हात नाही लावू द्यायचा मोबाईल ऍप्लिकेशन्सला. पण मागच्या 8 महिन्यामध्ये आपल्यामध्ये ती परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमुळे एवढा बदल झालेला आहे की आता आपणच मुलांच्या हातात मोबाईल देतो किंवा लॅपटॉप देतो आणि त्यांना म्हणतो की तू ऑनलाईन कोर्सेस कर आणि क्लासेस अटेंड कर आणि होमवर्क पण कर. आणि आपण स्वतः सुद्धा आता काही सामान विकत घ्यायचं असेल तर मार्केटमध्ये जायला अजूनही आपण थोडीशी भीती आहे आपल्याला. तर आपण सेफ राहायसाठी आपण ऑनलाईन ऑर्डर करतो. तुम्हाला किराणा माल जरी ऑर्डर करायचा असेल आजकाल तर बरेचसे लोक बिग बास्केट मधून ऑर्डर करतात. तर आपल्या स्वतःमध्ये एवढा फरक पडलेला आहे मागच्या 8 महिन्यामध्ये की आपण जे मोबाईल वापरायचो नाही तो मोबाईल आता आपल्याला एक नेसेसिटी सारखं झालेला आहे, कारण त्याच्याशिवाय बऱ्याचशा गोष्टी आता होत नाही. आणि हे जे मोबाईल ऍप्लिकेशन आहे अक्रॉस द एज ग्रुप, म्हणजे मिडल एज असेल, यंग टीनेजर्स यंगस्टर्स मध्ये असेल किंवा सिनियर सिटीजन्सला पण आता बऱ्याचशा सवय झालेली आहे. फेसबुक वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, आपले सोशल मीडिया ऍप्लिकेशन्स आहेत दुसरे ते पण वापरतात. आपल्या कंपनीचे स्वतःचे पिकफ्लिक ऍप्लिकेशन आहे ते पण लोक वापरतात. तर सोशल मीडियामध्ये पण भरपूर वाढ झालेली आहे युजर्सची. त्याच्यावर आपण एक नजर टाकू. 2015 मध्ये हे 2 मिलियन आपले युजर्स होते सोशल मीडियामध्ये आणि फक्त 5 वर्षामध्ये हे डबल झालेला आहे 2020 मध्ये. तर तुम्ही ह्याची किती गतीने आपलं सोशल मीडिया वापर होत आहे हे तुम्हाला अंदाज याच्यामधून कळेल. आणि दरवर्षी हे वाढतच चाललंय. जसे गेमिंगचे युजर्स वाढत आहेत तसंच आपले सोशल मीडियाचे पण युजर्स वाढत आहेत. तर आपल्याला हे जे कंपनीने जे प्लॅटफॉर्म बनवलेला आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म, तर त्याच्यामधून रिव्हेन्यू कशी जनरेट होती हे मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. आपल्याकडे जर तुम्ही पिकफ्लिक ऍप्लिकेशन वापरत असाल सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहे, आणि जेव्हा आपण सोशल मीडिया ऍप्लिकेशन वापरतो त्यावेळेला तुम्हाला एक छानपैकी ऍडव्हर्टाइजमेंट येते ज्याच्यामध्ये छान ग्राफिक्स असतात, कलरफुल अट्रॅक्टिव्ह, त्याच्यामध्ये क्युरियोसिटी असते टेक्स्ट मेसेज मध्ये. आणि मग ते तुम्ही मीडिया वापरत असताना तुम्ही त्या ऍड वर क्लिक करणार. क्लिक केलं तर आपण काय करतो की ज्या ऍडव्हर्टाइजमेंटची ती कंपनी आहे त्यांची वेबसाईट किंवा ते गेम ऍप्लिकेशनला तिथं आपण जातो आणि तिथून आपण ते ऍप्लिकेशन डाउनलोड करतो. डाउनलोड केल्यानंतर आपण ते वापरायला सुरू करतो. तर जेव्हा आपण हे ऍप्लिकेशन वापरायला सुरू करतो त्यावेळेला आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसतात कंपनीचे. आणि जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट वर आपण क्लिक करतो त्यावेळेला जे ऍप्लिकेशन ओनर आहे, ज्यांनी ऍप्लिकेशन बनवलेलं आहे, त्यांना जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात ते थोडे पैसे देतात. त्याच्या अशा प्रकारे आपल्या कंपनीचा इन्कम तयार होतो आणि या इन्कमला आपण रिव्हेन्यू म्हणतो. तर हे आपला जो प्लॅन आहे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मचा तर हा वर्किंग प्लॅन आहे. हा काही इन्व्हेस्टमेंट प्लॅन नाहीये, हा काही MLM प्लॅन नाहीये. तर हे वर्किंग प्लॅन कसं आहे की वर्किंग प्लॅन म्हणजे तुम्हाला सोशल मीडिया मधून आपल्याला गेमिंग ऍप्लिकेशनचं कनेक्टिव्हिटी करून देणार. आणि तुम्ही जेव्हा गेमिंग ऍप्लिकेशन वापरताय तर ज्याच्यामधून ऍड्स जे रिव्हेन्यू जनरेट होतात ते कंपनीला येतात आणि मग ते कंपनी आपल्याला त्याच्यामधून प्रॉफिट शेअरिंग करते. अशा प्रकारे हे कंपनीचं रिव्हेन्यू मॉडेल आहे. तर तुम्हाला जर बरेच लोक म्हणत असतील की ही कंपनी चा किती दिवस चालणार माहिती नाही किंवा लवकर बंद पडेल, असल्या काही अफवांवर तुम्ही लक्ष ठेवू नका, कारण आपला रिव्हेन्यू मॉडेल खूपच स्ट्रॉंग आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला 2 प्रकारे देऊ शकतो. एक तर आपण जेव्हा गुगल मध्ये जातो, क्रोम वर जातो आणि काही शब्द शोधून काढतो, आपण सर्च करतो, तर त्यावेळेला आपल्याला लिंक्स येतात 4-5 जे सर्च झाल्यानंतर. आणि त्या लिंकच्या बाजूला तुम्ही जर नीट लक्ष देऊन पाहिलं असेल तर तिथं AD
म्हणजे ऍड असं लिहिलेलं असतं लिंकच्या बाजूला, आणि जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता त्यावेळेला त्या वेबसाईटला पैसे मिळतात, गुगल कडून पैसे मिळतात किंवा जे ऍडव्हर्टाइजमेंट करतात त्यांच्याकडून मिळतात. तर त्याला 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये, ती लिंक कशा कोणत्या कंपनीची आहे आणि त्याचं मार्केट व्हॅल्यू काय आहे त्याच्याप्रमाणे ते वेगवेगळे रेट्स असतात त्या लिंकला. तर जसं आपण वेबसाईटवर क्लिक केल्यावर आपल्याला ते रिव्हेन्यू येते त्या वेबसाईटला, तसंच आपल्या कंपनीने ऍप्लिकेशन मध्ये ते ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला दाखवणार आहे आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट क्लिक केल्यानंतर कंपनीला इन्कम होणार आहे. तर तो एक उदाहरण झालं. दुसरं उदाहरण, कुणाला माहिती होतं की गेमिंग इंडस्ट्रीमध्ये एवढा प्रचंड पैसा आहे की तुम्हाला पबजी गेम तर माहितीच आहे, जो भारत सरकारने बॅन केलेला आहे. तर हा गेम जेव्हा बॅन केला होता तेव्हा त्यांचा महिन्याचं 450 करोड एवढं इन्कम होतं फक्त एका ऍप्लिकेशनचं. म्हणजे रोजचे किती झाले? 15 करोड रुपये. तर एक ऍप्लिकेशन जर आपल्याला एवढं रेव्हेन्यू देऊ शकतं तर पूर्ण गेमिंग इंडस्ट्री किती मोठी असेल तुम्ही याचा अंदाजा लावू शकता. जवळपास सध्या $50 बिलियन एवढी मोठी आपली गेमिंग इंडस्ट्री आहे. तर अशा प्रकारे आपलं सोशल मीडियाचं आणि गेमिंग इंडस्ट्रीचं इंटिग्रेशन होणार आहे आणि याच्यामधून आपल्याला रेव्हेन्यू येणार आहे. तर कंपनीने छानपैकी आपला सोशल मीडिया ऍप्लिकेशन जो होता, आपला युजर बेस जो होता, तो सगळा युजर बेस आपल्याला इंटरनॅशनल प्लॅन मध्ये अवेलेबल करून दिलेला आहे. तर ज्यांना इंटरनॅशनल प्लॅन मध्ये यायचं आहे आणि त्यांचे काही मिनिमम एलिजिबिलिटी असेल, त्याचे क्रायटेरिया आपले पूर्ण झाले, तर ते इंटरनॅशनल प्लॅनला ते ऍक्टिव्हेट करू शकतात. तर बेसिकली आपल्याला सोशल मीडिया आणि गेमिंग प्लॅटफॉर्म ह्या दोन्हीचं इंटिग्रेशन करून त्याच्यामधून जे डिजिटल करन्सी आहे, ते डिजिटल करन्सी आपल्याला कंपनीला इन्कम करायची आहे. कंपनीचं मिशन काय आहे की आपल्याला डिजिटल करन्सी, जसं मी आता सांगितलं तसं गेमिंग आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधून इन्कम कमवायची आहे. आणि विजन कसं आहे की आपल्या पिक फ्लिक ऍप्लिकेशनचे जवळपास 32 लाख युजर्स आपण फक्त 8 महिन्यामध्ये केलेले आहेत. तर कंपनीला आता फक्त भारतामध्ये सीमित राहायचं नाहीये, तर पूर्ण जगामध्ये आपल्याला नाव कमवायचं आहे. म्हणून कंपनीचं विजन आहे की टू बिकम ग्लोबल लीडर बाय ऑफरिंग सोल्युशन्स इन द वर्ल्ड ऑफ गेमिंग आणि सोशल मीडिया, असं कंपनीचं विजन आहे. आता मी तुम्हाला आपल्या कंपनीचे ऍप्लिकेशन बद्दल सांगतो. आपल्या कंपनीचे जवळपास एक 6 गेम्स ऑलरेडी कंपनीने लॉन्च केलेले आहेत. तर सगळ्यात पहिले लुडो स्किल हे 2018 मध्ये कंपनीने माइंड स्किल गेम्स बॅनरच्या खाली, कंपनीच्या नावाच्या खाली लॉन्च केलं होतं. हा प्रचंड यशस्वी गेम आहे, कारण इंडियन गेमिंग इंडस्ट्रीमध्ये यांनी खूप नाव कमवलेलं आहे. सध्या त्याचे 35 लाख युजर्सनी त्याला डाउनलोड केलेला आहे. 35 लाख म्हणजे 3.5 मिलियन. आणि त्याच्यापैकी 4 लाख लोक हे गेम वापरत आहेत सध्या पण, आणि त्याच्यामधून ते इन्कम पण कमवत आहेत. त्यांचं जसं इन्कम होतं तसंच कंपनीचं पण मागच्या 2 वर्षापासून याच्या इन्कम चालू आहे. त्याच्यानंतर कंपनीने लुडो चॅम्प हे मॉडिफाईड व्हर्जन जो आहे गेमचा, तो 2020 मध्ये लॉन्च केलेला आहे. लुडो चॅम्प 2020 ह्या नावाने. लुडो चॅम्प 2020 नंतर कंपनीने ॲस्टेरॉइड अटॅक हा गेम लॉन्च केलेला आहे आणि खूपच सिंपल गेम आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की फॅमिली मध्ये कोणीही हे गेम खेळू शकतं. तर आपल्याला पृथ्वीवर ॲस्टेरॉइड्स जे येत असतात त्याच्यापासून आपल्याला पृथ्वी वाचवायची असते. खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड आणि खूपच जास्त कंट्रोल्स किंवा गेमिंग कन्सोल असं काही नाहीये. एकदम सिंपल गेम कंपनीने तयार केलेला आहे. आणि ॲस्टेरॉइड अटॅक जेव्हा लॉन्च केलं होतं तेव्हा कंपनीने आपल्याला छानपैकी पहिलं, दुसरं आणि तिसरं पारितोषिक बक्षीस पण ठेवलं होतं. आणि 10,000 रुपयाचं बक्षीस फर्स्ट प्राइज फक्त 7 ते 8 दिवसामध्ये युजर्सने कंप्लीट करून ते बक्षीस जिंकलेले आहेत. त्याच्यानंतर कंपनीने स्पेस शूटर हा गेम लॉन्च केलेला आहे. आणि बूज ॲडव्हेंचर हा मार्च 2020 मध्ये लॉन्च झालेला आहे.
खूपच सिंपल गेम आहे, मुलांसाठी पण खेळायसारखा आहे. आणि फायनली जो गेम कंपनीने लॉन्च केलेला आहे तो पाउट शाउट. त्याच्यामध्ये ह्या गेम मध्ये आपल्याला छानपैकी आपले इमॅजिनेशन स्किल्स डेव्हलप होतात. आपले जे थिंकिंग आहे, अनालिटिकल स्किल्स आहे, आर्टिस्टिक स्किल्स आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे आपले स्किल्स डेव्हलप होतात, ज्याच्याने आपला विचार करायची पद्धती शार्प होती, आपले इमॅजिनेशन वाढतात, आपले स्किल्स वाढतात. तर हे गेम खेळल्याने आपल्याला फायदा होणार आहे. हे सगळे गेम्स कंपनीने आपल्याला अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर प्ले स्टोअर मध्ये अवेलेबल करून दिलेले आहेत. सध्या हे ऍप्लिकेशन्स आयफोन आणि iOS त्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहेत. त्याचं काम पूर्णपणे झालेलं आहे, टेस्टिंग पण झालेलं आहे. आता फक्त शेवटचा जो स्टेप असतो तो ऍपल कडून लिस्टिंग व्हायचा, अप्रुव्हलचा, तर तेवढा एक राहिलेला आहे. लवकरात लवकर आपल्याला हे सगळे ऍप्लिकेशन्स हे आयफोन ऍपल मध्ये पण आपल्याला त्या प्लॅटफॉर्मवर पण मिळतील. आता हे जे आपलं बिझनेस प्लॅन आहे, तर हे बिझनेस प्लॅन कसं जॉईन करायचं आणि हा प्लॅन काय आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो. आपण जे प्लॅन सगळ्यांना देत आहोत हा सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅन आहे. सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅन म्हणजे कसं की जसं आपण मासिक मागवतो दर महिन्याला आणि किंवा न्यूजपेपर मागवतो रोजचा, किंवा आपल्या वर्षाचे सबस्क्रिप्शन असतात मॅगझिनचे, जसे रीडर्स डायजेस्ट असतो, टाइम्स इंडिया, टाइम्स नाव असतो, इंडिया टाइम्स असतो, किंवा आपले मराठी मॅगझिन्स मासिक असतात, ते आपण सबस्क्राईब करतो. आणि त्या सबस्क्रिप्शनची ड्युरेशन झाल्यानंतर काय होतं की त्याचे पेपर यायचा आहे तो येत नाही, जो मासिक यायचा आहे तो येत नाही जोपर्यंत तुम्ही पुन्हा त्याला सबस्क्राईब करत नाही. तर तसंच कंपनीने आता काय केलेलं आहे की आपल्याला गेमिंग सबस्क्रिप्शन मॉडेल बनवलेलं आहे. तर तुम्हाला जर आपला प्लॅन मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्हाला $32 देऊन तुम्हाला जॉईन करायचं आहे. आणि हे $32चा प्लॅन 120 दिवस ओके हा व्हॅलिड असणार आहे. 120 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा हा प्लॅन घ्यावा लागेल. सध्या तरी कंपनीने ऑटो रिन्युअल असं दिलेलं नाहीये. तर तुम्हाला जर पुन्हा प्लॅन घ्यायचा असेल तर तुम्हाला वेबसाईटवर जाऊन पुन्हा रिन्यू करायचा आहे. तर $32 म्हणजे अंदाजे किती खर्च येतो इंडियन रुपीज मध्ये? करन्सी रेट जर आपण 78 पकडला, $1 ₹78, तर जवळपास आपल्याला 2400 ते 2600 मध्ये आपल्याला त्याची व्हॅल्यू येते. आणि तेवढे पैसे भरल्यानंतर आपण हा प्लॅन मध्ये जॉईन होऊ शकतो. त्या प्लॅन जॉईन झाल्यानंतर $32 दिल्यावर तुम्हाला काय मिळणार आहे, तर कंपनी तुम्हाला रोजचे $0.45 हे इन्कम तुम्हाला देणार आहे. पण ते इन्कम कमवायसाठी तुम्हाला रोजचा एक टास्क दिला जाईल, तो टास्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. तर टास्क म्हणजे काय मित्रांनो, हे खूप काही अवघड गोष्ट नाहीये. टास्क म्हणजे एक छोटीशी ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेला जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला आता कालचा जो टास्क होता तो आपला कंपनीचा ऑफिशियल चॅनल जो आहे युट्यूबचा, तर युट्यूबला आपल्याला सबस्क्राईब करायला कंपनीने सांगितलं होतं. तर ज्या बऱ्याचशा लोकांनी जे टास्क कंप्लीट केला असेल तर तुम्ही तो 2 मिनिटांमध्ये कंप्लीट करू शकता, त्याला काही जास्त वेळ लागत नाही. तसंच एखाद्या दिवशी कंपनी तुम्हाला टास्क देऊ शकते की आपला जे कंपनीचा फेसबुक आहे त्या फेसबुकला जा आणि तिथं लाईक करा. तर अशा सिंपल टास्क असतात. जसं आपल्या घरी आता कोणी ट्युशन टीचर आहे आणि ते ट्युशन्स घेतात मुलांचे, तर मुलं घरी आल्यानंतर आपण काय करतो, ट्युशन मध्ये त्यांच्याकडून होमवर्क करून घेतो, बरोबर? त्याच प्रकारे एक सिंपलसा प्लॅन कंपनीने हे टास्क ओरिएंटेड दिलेला आहे तुम्हाला, की टास्क तुम्ही कंप्लीट करा, मग तुम्हाला त्या दिवसाचे $0.45 तुम्हाला मिळणार आहे. आणि हा प्लॅन किती दिवसाचा आहे? 120 दिवसाचा. तर तुम्ही फक्त ₹2600, 2400 किंवा 2600 ह्या रेंज मध्ये घेऊन तुम्ही तुमची आर्थिक आझादी तुम्ही करू शकता. त्याच्यामधून इन्कम तुम्ही कंटिन्युअसली ठेवू शकता. तर हे झालं तुमचं डेली इन्कमचा टास्क. ओके, डेली इन्कम तुम्हाला कशी येणार? आपल्या जे प्लॅन मध्ये आहे टोटल हे किती मेंबर्स होणार आहेत? लेवल 1 ते 7 लेवल आहेत आणि आपल्याला प्रत्येक लेवलला
किती इन्कम येणार आहे ते इथं मी दाखवलेला आहे. तर आपला टास्क जो असतो जो कंप्लीट केला, तर आपण उदाहरणार्थ जर आपण 78 रुपीज जर आपण धरलं एका डॉलरचं, तर तुम्ही टास्क कंप्लीट केल्यावर अंदाजा 36 ते 40 रुपयामध्ये तुम्हाला डेलीची इन्कम येते. आणि तुमचे जे मेंबर्स, तुम्ही जर हे बिझनेस प्लॅन दुसऱ्यांना सांगितलं आणि त्यांना तुम्ही मेंबर करून घेतलं तुमच्या टीम मध्ये, तर काय होतं, ते तुमचे डायरेक्ट मेंबर होतात. डायरेक्ट मेंबर म्हणजे कोण? जे तुम्ही तुमच्या स्पॉन्सर आयडीने किंवा रेफरल लिंकने तुम्ही जे मेंबर बनवता ते तुमचे सगळे डायरेक्ट असतात. आणि तुमचे डायरेक्ट मेंबर सगळे लेवल 1 पहिल्या लेवलला असतात. मग त्याच्यानंतर काय होतं तुम्हाला, की 40 रुपये तुमचे जे आहेत डेली टास्कचे, त्याचे 5% कंपनी तुम्हाला प्रत्येक मेंबरचा तुम्हाला रोज पैसे देणार आहे. तर इथं उदाहरणार्थ आम्ही 15 मेंबर तुम्हाला दाखवलेले आहेत, की तुमच्या पहिल्या लेवलला जर 15 मेंबर झाले असतील तर तुम्हाला $0.0225 असं प्रत्येक मेंबरचं तुम्हाला इन्कम मिळणार आहे. आता हे लेवल्स कसे आहेत, 1 to 7. तर पहिल्या लेवलला तुम्हाला $0.0225 म्हणजे हे जवळपास ₹2 एका मेंबरचे तुम्हाला मिळतात. सेकंड लेवलला तुम्हाला इन्कम कशी मिळेल, की जे तुमच्या फर्स्ट लेवलचे मेंबर्स आहेत त्यांनी जर प्रत्येकाने 15 मेंबर अजून जोडले टीम मध्ये, तर तुमची दुसरी लेवल तयार होती. आणि दुसऱ्या लेवलचे जेवढे काही मेंबर्स आहेत त्या दुसऱ्या लेवलच्या मेंबर्सला तुम्हाला टास्कची जी व्हॅल्यू येते त्या टास्कचे 10% प्रत्येक मेंबरचे तुम्हाला रोज पैसे मिळतात. अशा प्रमाणे तुम्हाला $0.0450 म्हणजे अंदाजा ₹4 एका मेंबरचे रोजचे तुम्हाला मिळतात. असं कंपनीने काय केलेलं आहे, की आपल्याला 15x15चा इथं फॉर्म्युला सजेस्ट केलेला आहे, की तुम्ही पहिल्या लेवल मध्ये 15 मेंबर करा, दुसऱ्या लेवल मध्ये ते 15 लोक 15 मेंबर बनवतील, म्हणजे तुमचे 225 मेंबर झाले. आणि हे 225 मेंबर तिसऱ्या लेवल साठी जर प्रत्येकाने 15 मेंबर केले तर 3375 एवढे तुमचे मेंबर होतात. आणि मग तुम्हाला जिथं डेली इन्कम प्रत्येक मेंबरची ₹6 अशी तुम्हाला तयार होते थर्ड लेवल साठी. तर आपण फक्त थर्ड लेवलचं जरी इन्कम केलं तर जवळपास तुम्हाला रोजचे $100च्या वर याची इन्कम येते फक्त थर्ड लेवल मधून. आणि $100 म्हणजे किती, 7,000च्या वर तुम्हाला रोजचा इन्कम होऊ शकते, 7,500च्या जवळपास. आणि ते तुम्ही जर गुणवलं महिनाभरासाठी 30 दिवस, तर तुम्हाला 2 लाखापेक्षा जास्त महिन्याला इन्कम तुम्हाला येऊ शकते. आणि हे मी तुम्हाला पोटेन्शियल सांगितलेलं आहे फक्त 3 लेवलचं. तर अजून आपल्या 4 लेवल, 5, 6 आणि 7 लेवल आहेत. तर चौथ्या लेवलला तुम्हाला तुमच्या टास्क ची जी इन्कम आहे त्याचे 20% पैसे तुम्हाला मिळणार आहेत. 5व्या लेवलला 25%, 6व्या लेवलला 30% आणि 7व्या लेवलला 35%. तर कंपनीने फॉर्म्युला कसं दिलेला आहे, की तुमचा जर टास्क जी व्हॅल्यू आहे त्याच्या पर्सेंटेज वाईज तुम्हाला प्रत्येक लेवलला इन्कम मिळणार आहे. आता लेवल वाईज इन्कम तुमची किती होऊ शकते हे दाखवलेलं आहे पुढच्या स्लाइड मध्ये. तर फर्स्ट लेवलला जर आपण समजू की 15 मेंबर तुम्ही तयार केले, तर तुम्हाला 15 मेंबरच करायला पाहिजे असं काही जरुरी नाहीये, कंपल्शन नाहीये. तुम्ही एकही मेंबर करायलाच पाहिजे असं पण जरुरी नाहीये. काही लोक म्हणतील की आम्हाला फक्त प्लॅन जॉईन करायचा आहे आणि आम्हाला रोजचे $32च्या प्लॅन मधून टास्कचे पैसे घ्यायचे आहेत, आम्हाला दुसऱ्यांना कोणाला सांगायचं नाहीये. तर तसं पण तुम्ही करू शकता, तुम्हाला कंपल्शन नाहीये. पण काही लोकांकडे कॅपॅसिटी, त्यांचं नेटवर्क स्ट्रॉंग असतं आणि त्यांची इच्छा जास्त पैसे कमवायची असते लवकरात लवकर, तर त्या लोकांसाठी हे लेवल इन्कम आम्ही करून दिलेला आहे प्लॅन मध्ये, ज्याच्याने ते दुसऱ्यांना प्लॅन बद्दल सांगतील आणि ते त्यांच्या टीम मध्ये जोडतील. ते जेव्हा त्यांच्या टीम मध्ये हे लोक जोडल्या जातात तर त्याची इन्कम कशी होईल हे मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे. तर फर्स्ट लेवलला तुम्हाला जर 15 मेंबर झाले आणि $0.0225च्या रेटने तुम्हाला एवढे पैसे फर्स्ट लेवलचे तुम्हाला मिळणार आहेत. तर तुम्ही बघा थर्ड लेवलला इथे किती आलेला आहे डेली इन्कम.
तुमचे जरी $3,375 लोक झाले तर जवळपास $200 तुम्हाला हे थर्ड लेवलचा इन्कम तुम्हाला मिळणार आहे. तर $200 म्हणजे किती झाले? जवळपास 7,500 आणि 7,500 म्हणजे 15,000 रोजचा इन्कम असं झालेला आहे. तर ह्या प्लॅन मध्ये पोटेन्शियल भरपूर आहे आणि कंपनीने तुम्हाला स्कोप भरपूर दिलेला आहे. कमीत कमी लेवल मध्ये जास्तीत जास्त इन्कम व्हायचं. मित्रांनो, आपण जेव्हा लेवल्स प्लॅन मध्ये आहेत म्हणतो 7 लेवल, तर प्रत्येक लेवलचं जर तुम्हाला इन्कम घ्यायचा असेल तर काही मेंबर डायरेक्ट करणं गरजेचं आहे. तर प्रत्येक लेवलच्या इन्कम साठी तुम्हाला किती डायरेक्ट पाहिजेत हे इथं आता मी तुम्हाला पुढे दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट लेवलचं जर इन्कम तुम्हाला घ्यायचं असेल तर एक डायरेक्ट असणं गरजेचं आहे. सेकंड लेवलचा दुसऱ्या लेवलचा जर इन्कम तुम्हाला पाहिजे असेल तर 3 डायरेक्ट मेंबर करणं गरजेचं आहे. असं तिसऱ्या लेवलला 5, चौथ्या लेवलला 7, पाचव्या लेवलला 9, सहाव्या लेवलला 12 आणि सातव्या लेवलला 15 असे मेंबर्स तुम्हाला केले तर तुम्हाला त्या लेवलचे इन्कम मिळेल. उदाहरणार्थ तुम्ही जर 5च डायरेक्ट केले तर तुम्हाला पहिला, दुसरा आणि तिसऱ्या लेवलचंच इन्कम मिळेल. चौथ्या, पाचव्या, सहाव्या आणि सातव्या लेवलचं इन्कम मिळणार नाही, कारण चौथ्या लेवलसाठी 7 डायरेक्ट असणं गरजेचं आहे. तर याच्यासाठी आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा प्लॅन बद्दल लोकांना शेअर करत असाल आणि स्वतःच तुम्ही पण एक सॉफ्ट टार्गेट ठेवा की मला 15 मेंबर कमीत कमी करायचे आहेत. आणि काय होतं की कधी कधी सगळेच मेंबर डायरेक्ट असतात असं नाहीये, काही मेंबर इनऍक्टिव्ह असतात. सगळे म्हणजे डायरेक्ट असतात पण सगळे ऍक्टिव्ह असतात असं नाहीये, काही इनऍक्टिव्ह मेंबर पण असू शकतात. म्हणून तुम्ही 15 पेक्षा जास्त मेंबर केलं तर बरं राहील. आणि तुम्हाला कंपनीकडून काही लिमिटेशन नाहीये की तुम्ही किती मेंबर करू शकता. तुमच्या कॅपॅसिटी प्रमाणे, इच्छाप्रमाणे तुम्हाला किती इन्कम करायचं आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही पूर्ण जगभरामध्ये ह्याला बिझनेसला वाढवू शकता आणि अनलिमिटेड इन्कम तुम्ही कमवू शकता. तर हे मित्रांनो रँक इन्कम आहे, रोजचं तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत ह्याच्याबद्दल मी आता पुढच्या सेशन मध्ये जास्त माहिती देतो. आपल्याला डेली इन्कमचं लिमिट किती असणार आहे आणि ते कसं आपल्याला जसं सिस्टम मध्ये 15 लोकांना जर आपण मेंबर केले तर आपले 15 पाया असतात, तर तसं प्रत्येक लेग मधून किती इन्कम करायची आणि बाकीच्या याच्यामध्ये किती करायचं ते मी तुम्हाला सांगेन. अजून एक कंपनीने प्लॅन आपल्याला दिलेला आहे ओव्हरराइड इन्कम डिस्ट्रीब्युशन. जर आपल्याला आधी 7 लेवल पर्यंत इन्कम आल्यानंतर त्याच्यानंतरचा आपला प्लॅन आहे लेवल 1 to 7 बरोबर. तर 8व्या लेवल पासून जर इन्कम कोणी इन्कम जर पाहिजे असेल, कोणी चांगलं काम करत असेल तर त्याच्यामधून पण कंपनी आपल्याला एक प्लॅन सांगणार आहे की वरच्या 7 लेवलला त्याच्यामधून पण कशी काय इन्कम होणार आहे. तर मित्रांनो, हा होता आपला प्लॅन. तर मला असे वाटतं की तुम्हाला हा प्लॅन समजला असेल. मी अजून तुम्हाला काही याच्यामध्ये माहिती देतो. एक मिनिट. आता बऱ्याच लोकांना हे प्रश्न असेल की हा प्लॅन आता तुम्हाला जर समजला असेल तर आपण ह्याला आता रजिस्टर कसं करायचं आणि ह्याला जॉईन कसं करायचं. तर कंपनीने इंटरनॅशनल प्लॅन साठी एक वेगळा वेबसाईट बनवलेला आहे, त्याचं नाव आहे osmtechno.com. तर आता तुम्हाला काय करायचं आहे की osmtechno.com ला जायचं आहे आणि तिथं तुम्हाला तुमची जी जुनी मेंबरशिप मेंबर आय डी आहे, ओएस आय डी आणि पासवर्ड ते टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. आणि त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमच्या सबस्क्रिप्शन वॉलेट मध्ये पैसे असतील ते जुन्या प्लॅन मधून इकडे ट्रान्सफर झालेले आहेत तर ते पैसे देऊन तुम्ही $32 चा ऍक्टिव्हेशन करू शकता. जर तुमच्या सबस्क्रिप्शन प्लॅन मध्ये पैसे
ट्रान्सफर झालेले नसतील तरी पण तुम्ही जॉईन करू शकता. जॉईन करायसाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला रुपीज टू डॉलर मध्ये आपले ऍप्लिकेशन वापरून डॉलर मध्ये तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकता. ते किती डॉलर तुम्हाला लागतात? $32. तर हे रुपीज मधून डॉलर मध्ये कसे कन्वर्ट करायचे, तर त्याच्यासाठी कंपनीने काही ऍप्लिकेशन आपल्याला सांगितलेले आहेत. आणि ही जी पूर्ण प्रोसिजर आहे की आपण नवीन मेंबरशिप कशी घ्यायची, मेंबरशिप ऍक्टिव्हेशन कसं करायचं, हे सगळे व्हिडिओज आपल्याला OSM Plex ऍप्लिकेशन वर लवकरच अवेलेबल होणार आहेत. आणि कंपनी आपल्याला वेबसाईट वरच FAQ म्हणजे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स, म्हणजे जे नेहमी प्रत्येकाला प्रश्न पडतात की ऍक्टिव्हेशन कसं करायचं, पैसे ट्रान्सफर कसं करायचं, पेआउट कसं काढायचं, हे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्या सगळ्या गोष्टी आपण त्याचे व्हिडिओ बनवणार आहोत. ते व्हिडिओ लवकरच आपल्याला कंपनी अवेलेबल करून देणार आहे आणि ते व्हिडिओ तुम्ही बघून तुम्ही ते स्टेप्स फॉलो करू शकता आणि तुम्ही ऍक्टिव्हेशन करू शकता. तर कंपनीने सांगितलेलं आहे की ज्यांच्या 2400 रुपयापेक्षा जास्त इन्कम आहे त्यांचा इंटरनॅशनल प्लॅन मध्ये OSID कंपनीने ऑलरेडी मायग्रेशन म्हणजे शिफ्ट करून ठेवलेला आहे. त्याला तुम्ही ऍक्टिव्हेशन पाहिजे तर आज पण तुम्ही जाऊन लॉग इन करून ऍक्टिव्हेशन त्याच्यामधून करून घेऊ शकता. तर आपला हा जो इंटरनॅशनल प्लॅन आहे हा डॉलर मध्ये राहणार आहे आणि तुम्हाला जेव्हा मेंबरशिप घ्यायची आहे तेव्हा डॉलर मध्ये होणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा इन्कम होईल ह्या प्लॅन मधून, तर आता समजा 3 महिने 4 महिन्यानंतर तुम्हाला जे डेली टास्कचे पैसे येणार आणि तुमची जी टीम जुडलेली आहे त्याची इन्कम येणार. तर ही इन्कम कंपनी तुम्हाला क्रिप्टो करन्सी मध्ये बिटकॉइन मध्ये तुम्हाला देणार आहे आणि हे बिटकॉइनचे पैसे आपण इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करून घेऊ शकतो. तर ह्याच्यासाठी काही ऍप्लिकेशन्स आहेत जसं वजीर एक्स आहे आणि कॉइन स्विच कुबेर आहे. तर कंपनी जे चांगले ऍप्लिकेशन्स आहेत ते आपल्याला सजेस्ट करेल. ते ऍप्लिकेशन वापरून आपण रुपये ते डॉलर आणि डॉलर ते रुपये असं क्रिप्टो करन्सी मधून आपण कन्व्हर्जन करू शकतो. तर बऱ्याच लोकांना आता दुसरा प्रश्न असा पडला असेल की हे जे आपण इंटरनॅशनल प्लॅन मधून पैसे भरतोय किंवा पैसे घेतोय तर हे इंडियन गव्हर्नमेंट प्रमाणे लीगल आहे का? तर मित्रांनो हे 100% लीगल आहे. कंपनी इंडियन गव्हर्नमेंटने इंडियन सिटीजन्सला क्रिप्टो करन्सी मध्ये पैसे ट्रान्सफर करायला अलाव केलेला आहे आणि मार्च 2020 मध्ये सुप्रीम कोर्टने ऑर्डर काढलेली आहे. तर आपली कंपनी जे काय करते ते बरोबर लिगली प्रोसिजर प्रमाणे करते. तर तुम्हाला काही मनामध्ये तुम्ही शंका ठेवू नका, काही डाऊट ठेवू नका. जेव्हा तुम्ही कोणाला दुसऱ्यांना या प्लॅन बद्दल सांगता तर पूर्ण कॉन्फिडेंटली सांगा त्यांना की हे लीगल प्लॅन आहे, 100% इंटरनॅशनल आहे आणि याच्यामधून तुम्ही पैसे मेंबरशिप घेऊ शकता. हा वर्किंग प्लॅन आहे आणि तुम्ही टास्क कंप्लीट केला तर तुम्हाला पैसे मिळणार आहेत. जसं आपण नोकरीवर गेलं तर आपल्याला पगार मिळतो बरोबर, तसंच कंपनी तुम्हाला म्हणते की तुम्ही टास्क कंप्लीट करा आणि त्या टास्कच्या अगेन्स्ट आम्ही तुम्हाला पेमेंट देणार आहोत. आता या पुढच्या स्क्रीन मध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे की आपली वेबसाईट नवीन कशी दिसतीये. तर हे डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन वॉलेट असणार आहे, त्याच्यामध्ये तुमचा इन्कम बॅलन्स पण येणार आहे. तर सबस्क्रिप्शन वॉलेट म्हणजे काय की ज्या लोकांचं 2400 पेक्षा जास्त इन्कम ऑलरेडी प्लॅन मध्ये होतं त्या लोकांना इंटरनॅशनल प्लॅन मध्ये कंपनीने रुपीज टू डॉलर ऑलरेडी ट्रान्सफर करून तुम्हाला वॉलेट मध्ये दिलेले आहेत. आता तुम्हाला काय केलं कंपनीने की सगळी तयारी करून दिलेली आहे, खूप मोठं काम केलेलं आहे. 32 लाख युजरचा डेटा कंपनीने रेडी करून ठेवलेला आहे आणि तुम्हाला फक्त आता ऍक्टिव्हेशन करायचं आहे. $32 भरून ऍक्टिव्ह करायचं आहे. तुम्ही जेव्हा ऍक्टिव्ह होताल तर त्यावेळेला मी स्क्रीनवर दाखवले आहेत 2 ॲरो. तर खाली तुम्हाला स्टेटस म्हणून दिसेल डॅशबोर्डवर आणि तिथं ऍक्टिव्ह लिहिलेलं असेल. तिथं जर ऍक्टिव्ह लिहिलेलं नसेल तर तुमचं ऍक्टिव्हेशन झालेलं नाहीये, तर ते तुम्ही लवकरात लवकर ऍक्टिव्हेशन करून घ्या. दुसरा अजून एक ॲरो जो आहे आडवा, तिथं तुम्हाला रेफरल लिंक दिसणार आहे. ही रेफरल लिंक तुम्ही कॉपी करू शकता आणि जगामध्ये कोणालाही ही लिंक पाठवू शकता तुम्ही आपल्या प्लॅन मध्ये जॉईन व्हायसाठी. ते जेव्हा रजिस्टर करतील त्यावेळेला ते तुमच्या टीम मध्ये जॉईन होतील. असं हे तुमचं डायरेक्ट रेफरलचं लिंक असणार आहे.
आता ह्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस झालेले आहेत. आपल्याकडे एकच प्लॅन आहे $32 तर आपल्याला $32 प्लॅन सबस्क्रिप्शन वॉलेट मधून भरून तो ऍक्टिव्हेशन करायचा आहे आणि जे काही तुमचे मेंबर्स असतील त्या मेंबर्स मधून जे इन्कम होणार आहे ती सगळी आपल्या इन्कम वॉलेट मध्ये राहणार आहे आणि आपला प्लॅनचा कॉस्ट आहे $32 आणि व्हॅलिडिटी आहे 120 दिवस. कंपनीने काय केलेलं आहे की आपल्याला काम सोपं व्हावं आणि आपण फक्त फोकस करावं मेंबर्सला जॉईन करायसाठी, म्हणून बाकीचं जे हार्ड वर्क असतं ते कंपनीने स्वतः आपल्याला करून दिलेलं आहे. तुमची जे काही सध्या टीम आहे मेंबर्स 1 लेवल ते 7 लेवल ती सगळीची सगळी टीम नवीन प्लॅन मध्ये नवीन लॉग इन मध्ये तयार करून ठेवलेली आहे. तर तुमची जसं मेंबर्स तुम्ही ऑलरेडी एवढं मेहनत करून तुम्ही मेंबर्स बनवलेले आहेत तर त्या सगळ्या मेंबर्सला आता तुम्हाला सांगायचं आहे की इंटरनॅशनल प्लॅन सुरू झालेला आहे. तुम्ही सगळ्यांनी इंटरनॅशनल प्लॅनचं $32 भरून ऍक्टिव्हेशन करून घ्या आणि जेवढे मेंबर तुमचे ऑलरेडी टीम मध्ये आहेत ते येतील तेवढं तुमचं इन्कम वाढणार आहे. मित्रांनो, तुम्ही जी मेहनत केलेली आहे ते मेहनत वाया घालू नका. तुमच्या सगळ्या डाऊनलाईनला एव्हरी लेवल 1 पासून लेवल 7 पर्यंत तुम्ही त्यांना घेऊन या, म्हणजे तुमच्या जो मेहनतीचं फळ आहे ते कंटिन्युअस राहील, चालू राहील आणि तुम्हाला लॉंग टर्म मध्ये त्याच्यामधून इन्कम राहणार आहे. तर तुम्ही लीडर्स आहात तर तुम्ही एकदम खंबीरपणे ह्या वेळेमध्ये जे चेंजेस होत आहेत कंपनीमध्ये प्लॅन मध्ये तुम्ही जर उभा टाकला खंबीरपणे तर नक्कीच तुमचा फायदा होणार आहे याच्यामधून आणि पूर्ण तुमच्या मेहनत वेस्ट न होता पूर्ण तुम्हाला याच्यामधून इन्कम होणार आहे. तर मित्रांनो, आपल्या कंपनीने आता रोज 4 वेबिनार सेशन आणि 1 ट्रेनिंग सेशन असं ठेवलेलं आहे. तर सकाळी 11 आणि संध्याकाळी 6 ला मराठीमध्ये 2 सेशन्स होत आहेत आणि हिंदीचे 2:30 वाजता आणि 7:30 वाजता असे टोटल 2 हिंदी आणि 2 मराठी सेशन्स रोजच्या कंपनी देत आहे वेबिनार्स इंटरनॅशनल प्लॅन साठी. तर तुम्हाला कोणाला नवीन लोकांना सांगायचं असेल, नवीन मेंबर्सला आणायचं असेल, त्यांना समजायचं असेल तर तुम्ही त्यांना ह्या लिंक आता तुम्ही जे जॉईन झालेले आहात तीच लिंक राहणार आहे प्रत्येक सेशन साठी. ती लिंक तशीच जपून ठेवा आणि ती लिंक तुम्ही फॉरवर्ड करा आणि त्यांना हे प्लॅन अटेंड करायला सांगा, म्हणजे त्यांना छानपैकी बिझनेस कॉन्सेप्ट हा समजेल. आणि दररोज 9:30 ला आपल्याकडे 1 दिवस मराठी आणि 1 दिवस हिंदी मध्ये ट्रेनिंग मीटिंग असते. आपले प्रदीप शेवाळे सर फाउंडर मेंबर, असबे सर फाउंडर मेंबर हे आपल्याला मार्गदर्शन करतात आणि लेटेस्ट डेव्हलपमेंट आणि काय चेंजेस आहेत कंपनीचे दिवसभराचे घडामोडी आपण जे म्हणतो ते सगळं आपल्याला हे दोन्ही सर सांगतात. एक दिवस गॅप देऊन, म्हणजे एक दिवस सर घेतील प्रदीप सर आणि एक दिवस अविनाश सर घेतील. तर तुम्ही 9:30 ची मीटिंग जे कोणी मेंबर्स आहेत नक्की नक्की अटेंड करा. ती एक दिवस मिस करू नका, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना प्रश्नाचे उत्तर पण सर देतात डायरेक्ट. आता तुम्हाला मी जे सेशन दिलेलं आहे त्या सेशन मध्ये काही लोकांना प्रश्न असतील किंवा ह्या सेशनच्या बाहेर जे मेंबरशिपचे सिच्युएशन आहे, म्हणजे मेंबरशिप कशी घ्यायची, कधी जॉईन करायची, त्याची प्रोसिजर काय आहे, हे बरेचसे प्रश्न असू शकतात. तर ज्यांना कोणाला हे प्रश्न आहेत त्यांनी 9:30 ची मीटिंग अटेंड करावी आणि सरांकडून डायरेक्ट त्याचं उत्तर घ्यावं. सर बऱ्याच लोकांना आता नवीन लोकांना अनम्यूट करून त्यांचे हँड रेस जे केलेले आहेत त्यांना प्रश्न विचारायची संधी देतात आणि त्या मीटिंग मध्ये जेव्हा तुम्हाला प्रश्नाचे उत्तर मिळतात ते सगळ्या मेंबरसाठी असतात, लागू असतात. तर बरेचसे तुमचे क्वेरीज जे काही मनामध्ये असतील ते सगळे क्लिअर होतात. तर एवढं सांगून मी आजचा आपला मराठीचा सेशन आता इथंच थांबवत आहे आणि आपण मराठी सेशन साठी दुपारी 2:30 ला एक आहे, सॉरी संध्याकाळी 6 ला एक आहे आणि उद्या 11 वाजता आपण पुन्हा भेटू. थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना. जय ऑस्मॉस.